लोकनेते श्री रामशेठ ठाकूर साहेब आणि त्यांच्या कुटुंबाचा रयत शिक्षण संस्थेच्या वतीने गौरव. विद्यमान शैक्षणिक वर्षात 7,11,00,000 रुपयांची देणगी. कर्तृत्व, दातृत्व, सामाजिक बांधिलकी असलेले आणि समाजकारणाला महत्त्व देत सामाजिक दायित्व पार पाडणारे रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य, माजी खासदार, थोर देणगीदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब व कुटुंबियांनी विद्यमान शैक्षणिक वर्षात रयत शिक्षण संस्थेला 7,11,00,000 रुपयांची देणगी दिली आहे. त्याबद्दल त्यांचा रयत शिक्षण संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या हस्ते 22 सप्टेंबर रोजी कर्मवीर जयंतीनिमित्त समारंभपूर्वक हृदय गौरव करण्यात आला. बहुजनांच्या शिक्षणाचे वटवृक्ष रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांचा 137वा जयंती सोहळा सातारा येथे कर्मवीर भूमीत अनेक मान्यवर व हजारो रयत सेवकांच्या उपस्थितीत पार पडला. थोर देणगीदार लोकनेते श्री रामशेठ ठाकूर साहेब व कुटुंबियांनी रयत शिक्षण संस्थेच्या विकासासाठी सातत्याने भरीव मदत करून या संस्थेच्या प्रगतीसाठी नेहमीच मोलाचा हातभार लावला आहे. आजपर्यंत 100 कोटीहून अधिक रुपयांची देणगी लोकनेते श्री रामशेठ ठाकूर साहेब यांनी रयत शिक्षण संस्थेला दिली आहे. कर्मवीर अण्णांच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांचा शैक्षणिक वारसा जपण्याचे अखंड कार्य लोकनेते श्री रामशेठ ठाकूर साहेब करत आहेत. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विधायक कामाला प्रोत्साहन देण्यासाठी नेहमीच मुक्त हस्ते मदत केली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असलेल्या विद्यालयांना उभारी देण्याचं काम त्यांनी केलं आहे. विद्यमान शैक्षणिक वर्षात लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांनी 2,65,00,000 रुपये, त्यांच्या सुविद्य पत्नी शकुंतला ठाकूर यांनी 3,91,00,000 रुपये, तर सुपुत्र परेश ठाकूर यांनी 55,00,000 रुपयांची देणगी देत रयत शिक्षण संस्थेला दिलेली आहे. त्याबद्दल त्यांचा यावेळी संस्थेच्या वतीने सत्कार करून आभार व्यक्त करण्यात आले. तसेच सातरल विद्यालयाच्या विकासासाठी 50,00,000 रुपयांची देणगी दिल्याबद्दल लोकनेते श्री रामशेठ ठाकूर साहेब यांचा शाखेच्या वतीनेही सत्कार करण्यात आला. चांगले विचार स्वतः आणि इतरांना घडवण्याचे काम करते. जन्माला येताना आणि मृत्यूनंतर खाली हात जावे लागते. माणुसकी आणि विचार अमर राहतात. शैक्षणिकदृष्ट्या समाजाच्या विकासासाठी सर्वांनी सामाजिक कार्यात स्वतःला वाहून देणं गरजेचं आहे आणि याच सामाजिक भावनेतून लोकनेते श्री रामशेठ ठाकूर साहेब व कुटुंबीय कार्य करीत असतात. रयत आणि ठाकूर कुटुंबियांचे जिव्हाळ्याचे नाते आहे. तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचावे यासाठी कर्मवीर अण्णांनी केलेले कार्य पुढे नेण्याचे काम रयत सेवक म्हणून लोकनेते श्री रामशेठ ठाकूर साहेब सतत करीत आहेत. स्वतःची जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था ही शैक्षणिक संस्था असतानाही लोकनेते श्री रामशेठ ठाकूर साहेब यांचे रयत शिक्षण संस्थेवर असलेले जीवापाड प्रेम कायम अधोरेखित झाले आहे. रयत शिक्षण संस्थेच्या प्रत्येक उपक्रमात लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्वतःला झोकून दिले आहे. त्यामुळे संस्थेच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा कायम राहिला आहे. त्यामुळे संस्थेचे आधारस्तंभ असलेले लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब आणि कुटुंबाचा सन्मान करून त्यांच्याप्रती आभार व्यक्त करण्यात आले. या कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी साहेब, संघटक डॉक्टर अनिल पाटील, व्हाईस चेअरमन भगीरथ शिंदे, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील, सचिव विकास देशमुख, आमदार बाळाराम पाटील साहेब, आमदार शशिकांत शिंदे साहेब, आमदार सुमन पाटील, जनरल बॉडी सदस्य वाय.टी. देशमुख, वैशाली देशमुख, जनरल बॉडी सदस्य महेंद्र घरत, शुभांगी घरत, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू ज्ञानदेव म्हस्के यांच्यासह मॅनेजिंग काउन्सिल व जनरल बॉडी सदस्य रयत सेवक उपस्थित होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांनी रयत सेवकांना मार्गदर्शन केले. तसेच संस्थेच्या कार्याचा आणि पुढील वाटचालीचा आढावा मांडला. याच दिवशी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाने यंदाचा कर्मवीर पारितोषिक पुरस्कार पटकावला असून त्यांचाही यावेळी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. महामुंबई चॅनेलसह मिलिंद खार पाटील, सातारा.